कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला असून स्कॉर्पिओ जीप खोल दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुण कोकणातील दापोली आणि हरणे परिसरात फिरण्यासाठी आले होते। रविवारी मध्यरात्री परतीच्या प्रवासात आंबेनळी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ तब्बल 1000 ते 1500 फूट खोल दरीत कोसळली। अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर तहसीलदार घोरपडे, पोलीस निरीक्षक आनंद रेवडे यांच्यासह विविध बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली। महाबळेश्वर ट्रेकर्स, सीस्केप रेस्क्यू, कोलाड रेस्क्यू टीम, सह्याद्री ॲडव्हेंचर आणि आपदा मित्र यांच्या मदतीने मध्यरात्री 3 वाजल्यापासून मदत आणि शोधकार्य सुरू करण्यात आले। दरम्यान 2 तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। इतर मृतदेहांचा शोध सुरू असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। रायगड व सातारा जिल्ह्याला जोडणारा व वाहतुकीसाठी मुख्य मानला जाणारा आंबेनळी घाट हा नेहमी वर्दळीचा घाट असला तरी पण मोठमोठ्या घडणाऱ्या अपघातामुळे हा घाट नेहमी चर्चेत राहिलेला आहे। आंबेनळी घाटामध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडी ही कोकणामध्ये आलेले तरुण फिरून झाल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान 1000 फूट खोल दरीमध्ये कोसळल्याची घटना घडलेली आहे। काळ्या कलरची स्कॉर्पिओ गाडी ही खोल दरीमध्ये कोसळली असून गाडीमध्ये 8 तरुण असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झालेला असून घटनास्थळी प्रशासन दाखल झालेले असून शोधकार्य सुरू आहे। आत्तापर्यंत 2 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यामध्ये रेस्क्यू टीमला यश आलेले असून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये मृतदेह आणण्यात आलेले आहेत। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून 1000 फूट खोल दरीमध्ये गाडी कोसळल्यामुळे गाडीच्या पूर्णपणे चिंधड्या उडालेल्या आहेत। त्यामुळे या घटनेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये हळहळ व्यक्त केली असून या मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यामुळे आंबेनळी घाटामध्ये देखील आता सुरक्षेच्या उपाययोजना करणे आता गरजेचे बनलेले आहे। देवेंद्र दरेकर, रायगड। गाडी साधारण 1000 फीट खोल दरीमध्ये गेलेली आहे। अपघाताची माहिती म्हणजे जे नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस स्टेशन संपर्क केला त्या मृत व्यक्तींपैकी एकाचं लोकेशन पोलादपूरमधलं येत होतं। त्या अनुषंगाने मग आम्ही पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार मग आम्ही तत्काळ लोकेशनच्या दिशेने रवाना झालो आणि त्या ठिकाणी जाऊन मग आम्ही शोध घेतला असता त्या रेस्क्यू टीम बोलून घेतल्यानंतर मग साधारण रात्री 10:30 वाजता आपण रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं। यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाडचं एक रेस्क्यू टीम आहे, त्याच्यानंतर पोलादपूर प्रतापगड ट्रेकर्स, त्याच्यानंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम आणि रोह्याची सह्याद्री रेस्क्यू टीम अशा एकूण 4 रेस्क्यू टीम याच्यामध्ये काम करत आहेत। जर म्हटलं तर या घाटामध्ये एक स्कॉर्पिओ फोर व्हीलर खाली पडलेली आहे आणि ती सातारा येथील 4 व्हीलर आहे। त्यामध्ये एकूण आता आम्ही रेस्क्यू करत असताना रात्री 2 वाजल्यापासून आम्ही रेस्क्यू टीम इथे आहोत। रात्री 10 वाजता कॉल आला आणि या ठिकाणी महाडमधून टीम सीस्केप, ॲडव्हेंचर सोल्स, आपदा मित्र आणि अनेक अशा 2-3 रेस्क्यू टीम्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम्स, यानंतर कोलाडची रेस्क्यू टीम, अशा 4-5 रेस्क्यू टीम या ठिकाणी पोचलेल्या आहेत। ॲक्च्युअल 5 बॉडीज इथे आता आम्हाला लोकेट झालेल्या आहेत ड्रोन कॅमेऱ्यामध्ये आणि त्यामधून 1 बॉडीज आम्ही आता रेस्क्यू केलेली आहे। जस्ट लोखंडे नावाचा एक मुलगा आहे तरुण, तो आम्ही आता बॉडी रेस्क्यू केलेली आहे आणि दुसरी बॉडी रेस्क्यूचं काम आता आमचं चालू आहे। 3 जे पुढे रेस्क्यूअर्स जे खाली आहेत त्यांनी त्यापैकी चिराग आणि आमचा चिंतन आणि अर्णव असे 3 टीम सीस्केपचे रेस्क्यूअर खाली काम करत आहेत। 1 बॉडी आम्ही काढलेली आहे, एक दुसरं काम बॉडी काढण्याचं काम चालू आहे आणि 3 डेट आम्हाला लोकेट झालेल्या आहेत। त्या खालच्या बाजूला एकदम खोल दरीमध्ये असल्याकारणाने आम्ही दाभिल गावातून दुसऱ्या 2 टीम पाठवून तिकडून खालून देखील काम चालू आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि सर्व गावातील आणि सर्व नागरिक आणि सहकारी या ठिकाणी आजूबाजूचे आलेले आहेत आणि ते या ठिकाणी युद्ध पातळीवरती काम चालू आहे। यामध्ये 8 मुलं आहेत, सर्व सातारचे आहेत आणि अपघात घडला आहे तो साधारणतः रात्रीच्या वेळी घडला। आम्ही प्रशासन म्हणून नेहमी आवाहन करत असतो की आंबेनळी घाट हा धोकादायक परिस्थितीमध्ये असतो, त्यामुळे रात्रीचा प्रवास टाळावा असं प्रशासनामार्फत आवाहन आम्ही नेहमी करत असतो। हा अपघातही रात्रीच्या वेळीच झाला। मुलं होती, तरुण आहेत
काही डॉक्टर MBBS आहेत. तर ही फार दुःखद घटना आहे. प्रशासन इथं सगळं उभं आहे. महाबळेश्वर रेस्क्यू टीम असेल, महाडच्या रेस्क्यू टीम आहेत, या सर्व ट्रेकर्स मंडळी इथं आहेत. ते आम्ही सर्व मृतदेह बाहेर काढण्याचं काम करतो आहे. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करेन की रात्रीच्या वेळी घाटातून प्रवास करणं टाळावं. दृश्यमानता कमी असते आणि तरुण मुलं होती एकदम, त्यामुळे फार दुःख वाटतं की यामध्ये घटना घडली. ही अतिशय दुःखद घटना आहे. आम्ही आता हे काम चालू आहे. आता एक रितेश लोखंडे नावाचा जो मृतक आहे त्याला बाहेर काढलेला आहे. अजून एक जण त्यांना आम्ही वरून इकडून काढू. बाकी सगळं दरी खोल असल्यामुळे खालच्या बाजूने आम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहोत. रेस्क्यू ऑपरेशन आताही सुरूच आहे. हे